नाही, हे काय झालं? बाबा, तुमच्या हेअरकटने तुम्हाला ऑफिसमॅन पेक्षा रॉकस्टार बनवलं. नाही, आता मी ऑफिसला कसा जाणार? बाबांचा नवा हेअर कट. रविवारची सकाळ होती आणि गट्टू चिंकी बऱ्याच उशिरापर्यंत झोपले होते, तेही लिव्हिंग रूम मध्ये. अरे, हे काय? तुम्ही सगळे रात्री टीव्ही बघत इथेच झोपलात का? आईच्या आवाजानं बाबांची झोप मोडते. हो, सकाळ झाली. नाही, रात्रच आहे अजून. अच्छा, मग तर परत झोपावं. सकाळी उठव. बस आता, लवकर उठा. 10 वाजलेत सकाळचे. काय काय झालं आई? तुम्ही सगळे लवकर हॉल आवरा. अरे देवा, सकाळी सकाळी स्वच्छता करावी लागेल. हो गट्टू, आणि केवळ स्वच्छताच नाही तर तुला आणि बाबांना आज कटिंग करायला जायचंय. काय? हेअर कट? अरे हो, जायचं तर आजच होतं. पण माझे केस तर ठीक आहेत आई. मला नवीन हेअरकटची गरजच नाहीये. नाही गट्टू, तुला केस कापावे लागतील. अनेक दिवसात कापले नाहीयेत. हो गट्टू, आणि मी तर ठरवलंय, या वेळेला मी नवा हेअर कट करणार आहे. काय? नवीन हेअरकट? येस, मी हेअर कट पण ठरवलंय, पण तो सरप्राईज आहे. चल गट्टू, जाऊया. हो, ओके बाबा. थोड्याच वेळात तयार होऊन गट्टू आणि बाबा आपल्या नेहमीच्या बार्बर शॉप मध्ये जातात. या सर. हॅलो काका, कसे आहात? हॅलो गट्टू, मी तर छान आहे, पण तू तर खूप दिवसानंतर आलास हेअर कट करायला. हो, ते मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बिझी होतो म्हणून. पण मला फक्त केस कापायचेत, बाकी काहीच नाही. ओ अच्छा अच्छा. आणि तुम्ही काय विचार केलात? मी जरा या वेळेला वेगळा हेअर कट करायचं म्हणतोय. अच्छा, मग हे घ्या. बार्बर काका बाबांचं म्हणणं ऐकल्यानंतर एक मोठं पुस्तक देतात. अरे हे हे काय? ही डिफरंट हेअर कटची बुक आहे. यात खूप सारे हेअर कट्स आहेत. तुम्हाला जो कुठला हेअर कट करायचा असेल तो सिलेक्ट करून घ्या. आम्ही तो तसाच करू. ओ वाव, हे तर इंटरेस्टिंग आहे. ये गट्टू, बघूया. गट्टू आणि बाबा दोघेही मिळून हेअर कट्स बघू लागतात. वाह, यामध्ये तर किती सारे हेअर कट्स आहेत. बाबा, तुम्ही हा का नाही करत? गट्टू हसत हसत स्पाइक हेअर कट कडे इशारा करतो. काय तू गट्टू? अरे यामध्ये तर मी एकदम कार्टून दिसायला लागेल. काहीतरी वेगळं बघूया. बाबा अजूनही बरेच हेअर कट्स बघतात, जसं टेपर, बज कट, ट्विस्ट, सीझर कट आणि खूप सारे. हा चांगला वाटतोय. काय नाव आहे याचं? हा, लो टेपर हेअर कट. मला हाच पाहिजे. गट्टू आणि बाबा एकेका खुर्चीवर जाऊन बसतात. एक दुसरा दादा येऊन गट्टूचे केस ट्रिम करू लागतो. बाबांनी आपल्या हेअर कटचं पेज ओपन करून समोर ठेवलं होतं. तसं खूप गरम होतंय. तुम्ही जरा फॅन लावा ना. हा, लावतो की. ते काका फॅन ऑन करतात आणि बाबा डोळे बंद करून खुर्चीत बसतात. पण तेवढ्यात हा हेअर कट हवाय तुम्हाला? हो हो, जे पान उघडलंय तोच हेअर कट हवाय. चांगला आहे ना? हो, आता ठीकच आहे. तुम्ही शुअर आहात ना? अरे अजून काय, एकदम शुअर आहे. या हेअर कट मध्ये मी ऑफिसला गेलो तर सगळे मलाच बघतील. काय हो ना गट्टू? हो बाबा, नक्की. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल तसं. बार्बर अंकल बाबांचा हेअर कट करायला सुरू करतात. हा, झाला. आता तुम्ही आरशात पाहू शकता. ओ ओके. पण जसे बाबा आरशामध्ये पाहतात, नाही, हे काय? काय झालं बाबा? ओ नो, हे तर. काय झालं सर? तुम्हाला आवडला नाही की काय? मी तर सेमच हेअर कट केलेला आहे. हे काय करून ठेवलं तुम्ही? हा हेअर कट मला नको होता. असं वाटतंय मला करंट लागलाय आणि माझे केस असे झालेत. बाबांचं बोलणं ऐकून गट्टूला मात्र हसू येतं. एकदम बरोबर बोललात तुम्ही. हसू नको गट्टू. आणि तुम्ही हे काय केलं? मी तर दुसरा हेअर कट दाखवला होता. नाही, तुम्ही बघा, तुम्ही हेच पान उघडून ठेवलं होतं, त्यामुळे मी हाच हेअर कट केला. काय? हो बाबा,
असं वाटतंय की कदाचित फॅनमुळे पानं मागे पुढे झालीत, म्हणून काकांकडून चूक झाली. हो सर, आणि हा इतकाही वाईट दिसत नाहीये. नाही नाही नाही, हा खूप खराब दिसतोय. असा तर मी बाहेरही जाऊ शकत नाही. लोक काय विचार करतील. मी आज हेअर कट करायला यायलाच नको होतं. अहो बाबा, तुम्ही इतका नका विचार करू. हा हेअरकट इतकाही वाईट नाहीये. ओ नो, हा खराब नाही, खूप खराब दिसतोय. मी असं ऑफिसला कसा जाऊ. अहो बाबा, हीच तर आजकालची फॅशन आहे. आणि आता तर असं वाटतंय की कदाचित तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात. हा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्ही एकदम कॉलेज स्टुडंट दिसताय सर. तुम्ही माझी मजा घेऊ नका. बाबा, आता घरी तर जावंच लागणार ना. चला जाऊया. ओ नो, आता बाहेर सगळेच हसतील. कोणी हसणार नाही बाबा, आता चला ना. गट्टू बाबांचा हात धरून त्यांना बाहेर घेऊन जातो. बाबा शांतपणे डोकं खाली घालून चालू लागतात. अहो बाबा, तुम्ही इतक्या घाईत का जाताय? मला लगेच घरी जायचंय गट्टू. बाबा पटापट चालत येऊन घराच्या आत येतात. अरे, आलात तुम्ही? हे हे काय? बाबा काहीच बोलत नाहीत आणि त्याच वेळेला गट्टू, चिंकी आणि आई जोरात हसू लागतात. तर ही होती का तुमची हेअरकटची आयडिया? बाबा, एकदम युनिक हेअरकट आहे तुमचा. तेच तर चिंकी, मीही बाबांना हेच म्हटलं. बस, खूप झालं. मला कोणाशी बोलायचं नाहीये. बाबा रागवूनच आपल्या रूम मध्ये निघून जातात. अरे गट्टू, हे बाबांना काय झालं? आई, अगं खरं तर बाबांना हा हेअरकट नव्हता करायचा. तो तर चुकून न्हावी काकांनी करून टाकला, म्हणून बाबांना टेन्शन आलंय. त्यांना असं वाटतंय की ते खूप मजेशीर दिसताय. अरे देवा, असं आहे होय. मुलांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जाऊन नाश्ता करा, मी बाबांना समजावते. ओके आई. आई आत रूम मध्ये जाते आणि बाबांना म्हणते, आम्ही तर मजा करत होतो. हा हेअरकट वाईट नाही दिसत आहे. नाही, हा खूप फनी आहे. माहिती नाही मी उद्या ऑफिसला कसा जाणार आहे. काही होणार नाही, नका टेन्शन घेऊ. आधी चला आणि नाश्ता करा. मला काही नाही खायचंय. तुम्ही ब्रेकफास्ट करा. खूप समजवल्यानंतरही बाबा मात्र काही बाहेर येत नाहीत. त्यांचा मूड खूप खराब होता. त्यामुळे बाहेर गट्टू आणि आई सुद्धा वैतागले होते. पण तेवढ्यात डोर बेल वाजते. आता कोण आलं? गट्टू, दरवाजा उघड बरं. ओके आई. गट्टू दरवाजा उघडतो तर बघतो की बाहेर बाबांच्या ऑफिसमधले मित्र हरीश काका आहेत आणि सोबत त्यांची पत्नी शीला काकूही होती. हॅलो काका काकू, कसे आहात? आम्ही छान आहोत गट्टू. आई आतमध्ये जाते आणि बाबांना म्हणते, तुमचे ऑफिस मधले मित्र हरीश आलेत. आता तुम्हाला बाहेर यावं लागेल. ओ नो, हरीश तर न भेटता ऐकणार नाही. ठीक आहे मग, चल जाऊया. बाबांना बाहेर येण्यासाठी खूप भीती वाटत होती. पण जसे ते बाहेर येतात, ओ माय गॉड यार, तुझा नवीन हेअरकट तर मस्त आहे. खूप सूट करतोय तुला. काय? खरंच? हरीश काकांचं बोलणं ऐकून बाबा खरोखरच खुश होतात आणि त्यांच्यात कॉन्फिडन्स येतो. हो हो, मला माहितीच होतं हा हेअरकट मला सूट करेल ते, म्हणून तर मी हा सिलेक्ट केला. आता उद्या ऑफिसला नवा पिंक शर्ट घालून जाईन मी आणि सगळे मलाच बघतील. बाबांना हसताना बघून गट्टू, चिंकी आणि आई तिघेही हळूच हसतात आणि मग सगळेजण एकत्र बसून खूप साऱ्या गप्पा मारतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.